सॉरी सॉरी. तू इथे काय करतोय सोहम? मी तुला ना एक गोष्ट विचारायला आलो होतो. बस मी एका विचारीच काय करतोय सोहम? तू जा तर मला ना तर वाट लागेल आपल्या दोघांची, पण प्लीज गो. ऐक ना, माझ्याशी फ्रेंडशिप करशील? फ्रेंडशिप आर यू क्रेझी? काय वेळ आहे फ्रेंडशिप बद्दल बोलायची? मग सोहम मला बघितला तर तू हो म्हण, मी लगेच जातो. काय तू आधी जा इथनं, मला नाही म्हणते बघ. मला बघितलं तर मी फ्रेंडशिप साठी हो म्हण. तारा तू जा यार प्लीज. मला तर वाट लागेल यार. तू तारा ओ मम्मा. जातो 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 जातो. तारा दार उघड तारा. हा मम्मा. तारा कोण आहे इकडे? कुणाशी बोलत होतीस तू? कोणाशीच नव्हते बोलत अगं मी. काही काय कोणीतरी होतं इकडे. अगं कोणीच नव्हतं. तुला उगाच वाटतंय असं. खरंच मी सांगतेय ना, कोणाशीच नव्हते बोलत. तू तिकडे का पाहते सारखं? बोलू आता काही उपयोग नाही. पकडलो गेलो. तुम्ही आता कुठून आलात आणि काय करत होतात? सांगणार आहात की मी सारंग सरांना बोलवू? मला सांगा, तुम्ही काही चुकीचं करत नव्हतात ना? प्रेम करणं काही चुकीचं आहे काय? प्रेम? ते सांगतो पण तुम्ही कोणाला सांगायचं नाही. सोम दादा प्रेमात पडले. एकदा का दोस्ती झाली ना, मग पुढचा मार्ग असा मोकळा होता. राणीला सांग तिच्या राजाला विचारायला, क्या तुम मुझसे दोस्ती करोगे? भाऊजी बरं, मी काय म्हणते ते ऐका. जर तुमचं प्रेम खरं असेल ना, तर तुम्ही व्यक्त करा. म्हणजे पांडुरंगाची इच्छा असेल तर तुमचं प्रेम तुम्हाला नक्की मिळेल. कुठलंही नातं पुढे नेण्यासाठी संवाद महत्वाचा आहे. म्हणून सांगते मी, तुम्ही बोला, मोकळं व्हा, व्यक्त व्हा, एकमेकांचे विचार जाणून घ्या. आणि तुम्ही मला म्हणत होतात ना सारंग सरांना प्रपोज करा म्हणून. आता तुम्ही केव्हा करणार? क्या बात आहे. ठरलं, आता मी प्रपोज करणार. काय प्रपोज करणं ठरलंय? प्लॅनिंग कोण करणार? माझा आजोबा. तुझ्या आजोबाने तुझ्या आजीला प्रपोज केलं होतं? ए फालतूगिरी नाही पाहिजे. माझ्या आजी आजोबांची भंकस नाही करायची. नाही करणार. ठीक आहे, मला सांग काय करायचंय? कॅफे बुक करायचंय? हिल स्टेशनला घेऊन जाणार आहेस का मूवी थिएटर बुक करायचंय? थिएटरमध्ये दोघेच दोघेच. अरे सोहम मेहेंदळे प्रपोज करणार आहे, त्यामुळे हे प्रपोजल काही साधन असेल, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल, काहीतरी ग्रँड असेल. त्यामुळे प्लॅन नंबर 302. 302 डायरेक्ट मर्डर? नाही रे, 302 म्हणजे कॉन्सर्ट. आणि ताराच्या कॉन्सर्टमध्ये मी जाऊन तिला प्रपोज करेन. वा 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 सोहम, काय सुचलंय तुला? आत्ता तारा जाऊन सांगतो बघ. माझा राजा, माझ्या सोने बोलू. तुला तुला सरप्राईज म्हणजे काय माहितीये? माहितीये ना? तर मला देऊ दे ना. तुला प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, मी माझ्या मित्रांना कामाला लावतो. 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस. त्या दिवशी होणार कॉन्सर्ट. त्या कॉन्सर्टमध्ये ताराच्या मधुर आवाजातलं गाणं, आणि त्यात मी ताराला करणार प्रपोज. हो तारा, सी संगीत क्षेत्रात आता प्रचंड कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आणि शेवटी आपल्याला प्रेक्षकांच्या कलानेही घ्यायलाच हवं ना. त्यांना रुची असलेलं, त्यांना रुचेल असं, आवडेल असं आपल्याला संगीत दिलंच पाहिजे. त्याशिवाय आपण नाही टिकू शकणार बाळा. हो, पण सावलीला जमणार आहे का रोमॅन्टिक गाणं? त्यात टोटली नवीन गाणं.
त्यासाठी रियाज पण करावा लागेल ना तिला. तिला जमणार आहे का त्या घरात सगळं करायला? कसं करणार का मॅनेज मम्मा? तारा, तारा तू विसरतेस का? सावली माझी पट्ट शिष्य आहे. तिला प्रत्येक भावातली गाणी जमतील, मला खात्री आहे. आणि शिवाय रियाज कसा करायचा, कसं मॅनेज करायचं हे सगळं हे ती बघेल ना. तू का त्याचा स्ट्रेस घेते? ती करेल सगळं. तू एक काम कर, गीतकार अभिषेक खंडकर आहेत, त्यांच्याकडनं काही छान प्रेमगीतं घे आणि ती सावलीपर्यंत पोचती कर. का तू नाही येणार आहे सोबत? मग रवीजी मी काय करताय इतक्या रात्री इथे? आणि यायचंच होतं, घरी यायचं होतं, असं रात्री इथे. नाही, मला नाही जमणार. तारा तुझी आई भैरवी वजे या अशा लहान सहान कामांकरता आम्ही सावलीसारख्या एका फुटकळ असिस्टंटला सारखं सारखं भेटणं बरं दिसत नाही. काय जा आता. अगं पण तू जर सोबत आली. तारा जा आता, निघ. 1 मिनिट, फोन घेऊन जा तुझं. मला डिस्टर्ब करू नको.